प्रेक्षको नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, आपल्या जीवन प्रवासामध्ये आपले आरोग्य हे अबाधित ठेवणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आजची आहे, महत्त्वाची बाब आहे. आणि नेमकी हीच गोष्ट आपलं आरोग्य सांभाळणं हे सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि सद्यस्थितीमध्ये अतिशय अवघड आणि कठीण होऊन बसलेलं आहे. त्यात आधुनिक जीवनशैली, वेळेअवेळी जेवण आणि चमचमीत आणि चटकदार पदार्थ खाण्याकडे असलेला प्रत्येकाचा कल, रात्रीची जागरणं, रसायनांचा वाढीव आणि अतिरिक्त असा वापर, व्यायामाचा अभाव व सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताणतणाव, या सर्व गोष्टींचा परिपाक जर कोणता असेल आणि परिणाम जर कोणता असेल तर तो म्हणजे आपली ढासळलेली प्रतिकारशक्ती किंवा कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती आणि वेगवेगळे जडले जाणारे आजार. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक विविध जीवनशैली संबंधित आजारांनी त्रस्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असतील आणि महत्त्वाचे आजार जर कोणते असतील तर ते म्हणजे मूळव्याध म्हणजे पाईल्स, हिमोरॉइड्स, फिशर आणि फिस्ट्युला म्हणजेच भगंदर. या सर्व गोष्टींसाठी, या सर्व आजारपणांसाठी आणि व्याधींसाठी आज उपचार पद्धती या उपलब्ध आहेत. त्यात आणि सरतेशेवटी अगदी औषधांनी जर फरक नाही पडला तर शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशनही हा पर्यायही दिला जातो आणि सुचवला जातो. मित्रो, आयुर्वेदाकडे जर आपण वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा विचार केला तर आयुर्वेदाकडे एक सशक्त आणि परिणामकारक उपचार पद्धती म्हणून आज या विषयाकडे पाहिले जातं. याच अनुषंगाने आज येणारा आपला हा विषय जो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तो आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय आहे मूळव्याध, फिशर, भगंदरवर विना ऑपरेशन मात. आजचा आपला विषय आहे मूळव्याध, फिशर, भगंदर आणि या सर्वांवर विना ऑपरेशन मात. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत, त्यांना आम्ही आमंत्रित केले आहे. ते म्हणजे प्रख्यात आयुर्वेदाचार्य वैद्य अतुल देशमुख सर. सर, स्टुडिओमध्ये सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. सरांचा अगदी अल्पशा असा परिचय द्यायचा जर झाला तर तो म्हणजे वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख हे आयुर्वेदाचार्य असून त्यांनी योग आयुर्वेद पदविका ही पदवीही संपादन केलेली आहे, प्राप्त केलेली आहे. त्यांचे संगमनेर येथे सुसज्ज असे श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म सेंटर हे आहे आणि तेथे ॲडमिट होऊनही विनाखंडित असा उपचार करण्यासाठी ॲडमिट होऊनही आपण उपचार घेऊ शकता. तेथे मेडिक्लेम व कॅशलेसची सुविधा देखील उपलब्ध आहे आणि अनेक रुग्णांनी या सेवेचा लाभ उचललेला आहे, घेतलेला आहे. ते प्रत्येक पहिल्या रविवारी श्री विश्ववती आयुर्वेदिक विद्यालय कोल्हापूर येथे उपलब्ध असतात. प्रत्येक दुसरा शनिवार ठाणे, तिसरा शनिवार नाशिक, तिसरा रविवार पुणे येथे उपलब्ध असतात आणि येथे आपली रुग्णसेवा ते पुरवित असतात. अगदी आजारांबद्दल झालायचं विशेष अशा काही आजारांबद्दल जर बोलायचं झालं तर मूळव्याध, फिशर, फिस्टुला म्हणजे भगंदर, अल्सरेटिव्ह कोलायटिस, बद्धकोष्ठता, मूतखडा, अल्सर, गॅस्ट्रिक अल्सर ज्याला जठरांचा अल्सर असं म्हणतात, विविध पचनविकार यात त्यांचे उपचार हे उपयुक्त सिद्ध झालेले आहेत. आणि अनेक रुग्णांना मूळव्याध असो किंवा फिशर असो किंवा फिस्टुला असो या गोष्टींचं जेव्हा ऑपरेशन सुचवलं जातं किंवा शस्त्रक्रिया सुचवली जाते हेही त्यांच्या उपचारानंतर टाळण्यास मदत झालेली आहे. तसेच काही कावीळसारखे आजार, पोटात पाणी होणे किंवा लिव्हर सिरोसिस ज्याला आपण म्हणतो, विविध यकृत म्हणजे लिव्हरचे डिसऑर्डर्स किंवा यकृत विकार यामध्येही त्यांचा हातखंडा असलेला आपण पाहतो. अगदी लिव्हर ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन सुचवलेले असताना सुद्धा ते टाळले गेलेले आहेत असाही त्यांचा अनुभव आहे. असे वरील विषयाचा एक सखोल अभ्यास
व प्रदीर्घ असा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे असे वैद्य अतुल देशमुख सर आज आपल्यासोबत इथे आहेत आणि जो आपला विषय आहे आपण जाणूनच आहात मूळव्याध, फिशर फिस्टुला व भगंदर या विषयावरती विना ऑपरेशन कशी मात करायची असते यावरती आपल्याला आज चर्चा करायची आहे. चला तर मित्रांनो, आज आपण या विषयाला सुरुवात करणार, या चर्चेला सुरुवात करणार आहोत. मी पुन्हा एकदा सर आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या हॅलो डॉक्टरच्या चर्चेमध्ये. आणि आपला जो विषय आजचा आहे त्या विषयच बोलका आहे, म्हणजे त्यातच सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर पहिलाच प्रश्न मला विचारावासा वाटतो तो म्हणजे मूळव्याध म्हणजे नेमकं काय, काय सांगाल सर? मूळव्याध म्हणजे काय तर शौचाच्या जागेमध्ये काही जरी झालं तरी लोकांना वाटतं की मला मूळव्याध झालेली आहे. अच्छा, असं होतं. परंतु आयुर्वेदशास्त्र काय सांगतं की अर्श म्हणजे मूळव्याधीला आयुर्वेदशास्त्रामध्ये अर्श असं म्हटलेलं आहे. अरिव शृणु प्राणाती हीन स्थिती अर्श, अशी अर्शाची व्याख्या आयुर्वेदशास्त्रामध्ये केलेली. म्हणजे शत्रू ज्याप्रमाणे आपल्याला त्रास देतो, वेदना शत्रूकडनं आपल्याला होत असतात, त्याच पद्धतीनं अर्श जे आहे, अर्श एक शत्रूप्रमाणे शरीरामध्ये असतं. आणि शौचालय गेलेलं असेल किंवा कुठलीही जर आपण क्रिया करत असो शौचाच्या जागेतनं, शौचालय झालेलं असेल किंवा मग हे करताना, तर त्यावेळेस त्या अर्शाचं किंवा त्याची जाणीव आपल्याला होते की काहीतरी आहे तिथे टोचते, असं त्या अर्शाची तिथे जाणीव होत असते. तर थोडक्यात मूळव्याध म्हणजे काय तर एक मोड तिथं शौचाच्या जागेमध्ये तयार होतो, ज्याला मूळव्याध असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्वचा, मांस, मेद हे जे काही 3 शरीरातले घटक असतात. आयुर्वेदामध्ये सप्तधातू कल्पना आहे. सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 मूलभूत घटक शरीराचे असतात. त्याच्यापासून शरीरातली प्रत्येक पेशी बनलेली असते. त्यातला रस, त्वचा, मांस आणि मेद हे जे काही 3 धातू आहेत त्याच्यापासून हे मूळव्याधीची सगळी घटना निर्माण होत असते. आणि त्याच पद्धतीने त्याला रक्तपुरवठा देखील बऱ्यापैकी असतो. आणि रक्तवाहिन्या असतात, रक्तवाहिन्या फुगणं, त्या मोठ्या होणं या देखील हा मूळव्याधीमध्ये त्याचा अंतर्भाव असतो. बऱ्याच वेळेस लोकांना असं होतं की शौचाच्या जागेला बाहेरच्या बाजूने एक असं फ्लॅप टाईप किंवा एक मोड आलेला असतो, तर त्यांना ते मूळव्याध असं वाटतं. तर तो मूळव्याध नसून सेंटिनल टॅग नावाचे एक हे असते, रचना शरीर निर्माण करतं. विशेषतः ज्यांना फिशर असलेल्या लोकांमध्ये ते निर्माण करत असतं, तर ती मूळव्याध नसते. तर मूळव्याधीमध्ये प्रामुख्यानं ते जे मोड असतात ते अगदी मोहरीचा दाणा, बाजरीचा दाणा, ज्वारीचा दाणा, गहू एवढे मोठे देखील मोड असू शकतात. किंवा पोपटाची चोच याच्या आकाराचे देखील तो मोड असू शकतो. इथपर्यंत मोठे ते मोड असतात. काही आणखी गाईच्या स्तनाच्या आकाराचे देखील किंवा त्यापेक्षा छोटे देखील मोड असू शकतात. असं त्या मूळव्याधीचं वर्णन आयुर्वेदशास्त्रामध्ये केलेलं आहे. या पद्धतीने मूळव्याधीचं आपल्याला चित्र बघायला मिळतं. सर, मूळव्याधीबद्दल अतिशय सुंदर पद्धतीने आपण विश्लेषण केलं की मूळव्याध म्हणजे नेमका काय. दुसरा आपला जो विषयाचा दुसरा शब्द आहे तो म्हणजे फिशरबद्दल काय सांगाल सर, नेमकं काय आहे? तर फिशर म्हणजे काय की जसं आपल्या पायाला भेग पडते, हाताला भेग पडते, त्याच पद्धतीने शौचाच्या जागेला आतमध्ये भेग पडणे याला फिशर असं म्हटलं जातं. विशेषतः ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, शौचाला जास्त जोर त्यांना द्यावा लागत असेल, अशा लोकांमध्ये फिशर व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्याच पद्धतीनं एक जर ताप शरीरामध्ये कुठल्या आतमध्ये जर मुरलेला असेल त्याच्यामुळे देखील फिशर निर्माण होऊ शकतो. ज्या लोकांना शौचालय कडक होत असते अशा लोकांना देखील फिशर निर्माण होत असतो. आणि फिशर जर म्हटलं ना की जी संडाची जागा जी असते ती बऱ्यापैकी आकुंचन पावते फिशरमध्ये. आणि त्याच्यामध्ये आग होणे त्याचं एक प्रमुख लक्षण असतं. म्हणजे शौचालय गेला रुग्ण, इतकी प्रचंड आग होते की त्याला टॉयलेटला जायची, शौचालय जायची भीती वाटायला लागते. किंवा शौचालय जाऊन आल्यानंतर किमान 20 मिनिटापासून 5-6 तासापर्यंत तिथं आग होणारे रुग्ण देखील आम्ही प्रॅक्टिसमध्ये बघितलेले आहेत. हे अशा पद्धतीने फिशर असतो. जसं ती शौचाच्या जागेची जी आतली मऊ जो हे असते, आवरण असतं, त्या मऊ आवरणाभोवती एक जखम भेग तयार होणं याला फिशर असं म्हटलं जातं. त्याच्यामुळं काय होतं की ते एक प्रोटेक्टिव्ह फिनॉमिनन म्हणून शरीर काय करतं की ती जी काही शौचाची जागा आहे ती सगळी आकुंचन पावण्याची प्रक्रिया शरीर सुरू करतं. का करतं ते की त्याच्यामुळं जो मळ तिथून बाहेर पडणार असतो, मळाचा तिथं जर परत संपर्क जर आला तर त्यातनं तिथे इन्फेक्शन व्हायचे चान्सेस असतात. म्हणून मग ती जागा शरीर आकुंचन पावतं. त्याच्यामुळे होतं असं की ज्यावेळेस टॉयलेटला ती व्यक्ती जाते त्यावेळेस प्रेशर थोडंसं तिला जास्त द्यावं लागतं. प्रेशर जास्त दिल्यामुळं मळ घासत खाली जातो. घासत गेलं की त्याच्यामध्ये मग वेदना त्याच्यामध्ये जास्त व्हायला लागतात आणि त्यासोबत आग पण तिथं बऱ्यापैकी निर्माण होत असते. स्लाईडमध्ये आपण बघत आहात फिशर कसा असतो या स्लाईडमध्ये आपल्याला दिसतं इथं. त्या पद्धतीने फिशरची सगळी घटना शरीरामध्ये घडत असते. म्हणजे पाईल्स म्हणजे ज्याला आपण मूळव्याध हे समजून घेतलं, त्याच्यानंतर फिशर समजून घेतला, मग फिस्टुला नेमका काय प्रकार आहे याबद्दल काय सांगाल सर? फिस्टुला म्हणजे काय, त्याला आयुर्वेदामध्ये भगंदर असं म्हटलं जातं. नाडीवरून देखील आपण म्हणू शकतो. तर एक शौचाची जागा जी असते, शौचाच्या जागेमध्ये एखादी पुटकुळी तयार होते
आणि ती पुटकुळी नंतरनं फुटून त्याच्यामधून थोडंसं पू आणि रक्ताचा स्राव सुरू होतो. त्या पुटकुळीभोवती सूज बऱ्यापैकी आलेली असते, त्याच्यामध्ये प्रचंड वेदना असतात, त्यामुळे रुग्णाला थंडी वाजून ताप येणं अशी देखील लक्षणं निर्माण होऊ शकतात. आणि ठसठस करणं म्हणजे वेदना खूप त्याच्यामध्ये असतात. तर त्या पुटकुळी जर त्याच्याकडे दुर्लक्ष जर केलं तर मग ती पुटकुळी त्यांना वारंवार व्हायला लागते आणि त्या पुटकुळीमधून जो तिथं खराब रक्त त्या ठिकाणी जमा झालेलं असतं, सगळं पू निर्माण झालेला असतो. तर तो पू आणि खराब रक्त काय करतं, जसं ॲसिड आपल्याला एखाद्याला कुरतडत जातं, एखाद्या मांसर भागावर जर टाकलं तर त्याप्रमाणे पू जो आहे ते खराब रक्त जे आहे, उष्ण रक्त असतं सगळं त्याच्यामध्ये, ते तिथले जे मांसल तंतू जे असतात त्या जागेतले, शौचाच्या जागेतले किंवा त्याच्या बाहेरच्या बाजूचे, तर त्याच्याभोवती ते अशा आतमध्ये कोतडत जातं आणि त्याच्या एक ट्रॅक किंवा एक पोकळी त्याच्यामध्ये तयार होते. मग त्या पोकळीमधून कंटिन्युअस रक्ताचा स्राव, पुवाचा स्राव, लसिका स्राव म्हणजे पातळ स्राव होणं. त्याच पद्धतीने काही पेशंट्समध्ये असं होतं की थोडंसं ती जर अगदी याच्यामध्ये शौचाच्या जागेमध्ये तिचं एक ओपनिंग असेल आणि दुसरं ओपनिंग जर शौचाच्या जागेच्या बाहेर गुदोष्टाच्या बाजूला जर बाहेरच्याचं जर ओपनिंग असेल तर त्यातून थोडासा मळाचा स्राव देखील अल्प प्रमाणामध्ये होऊ शकतो. याला आपण फिस्च्युला म्हणतो. तर एक ट्रॅक तिथं तयार होतो, हे फिस्च्युलामध्ये प्रमुख लक्षणे. याच्यामधून स्राव प्रामुख्यानं असतो. आता नॉर्मल पुळी जर आपण बघितली कुठली पण, तर ती पुळी थोडी वाढते, बसते, त्याला उपचार घ्यावे लागतात. कधी कधी पुळ्यांना उपचार न घेतले तरी त्या बसून जातात. परंतु ह्या पुळीचं वैशिष्ट्य असं असतं, म्हणजे भगंदर किंवा यामधल्या पुळीचं, फिस्च्युलाच्या पुळीचं, तर त्याच्यात ती पुळी वारंवार तयार होते, वारंवार त्याच्यामध्ये पू निर्माण होतो आणि प्रचंड वेदना त्याच्यामध्ये प्रमुख लक्षण आपल्याला बघायला मिळतं. ही फिस्च्युलामध्ये प्रामुख्याने सगळी घटना बघायला मिळते. नक्कीच सर, मूळव्याध आपण समजून घेतला, फिशर आणि फिस्टुला ह्या तिन्ही गोष्टी आपण समजून घेतल्या. यातलं प्रत्येक म्हणजे याच्या मागची कारणं, याची लक्षणं आणि याचे उपचार, या सर्व गोष्टी आपण पुढच्या चर्चेच्या ओघामध्ये करून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मूळव्याध, फिशर, भगंदरवर विना ऑपरेशन मात. श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, शाखा ठाणे, नाशिक, पुणे. मुख्य शाखा श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगर. संपर्क 98 22 28 30 79, तसेच 84 46 35 43 62, तसेच 99 60 84 19 68 आणि 95 11 73 98 59. मूळव्याध, फिशर, भगंदरवर विना ऑपरेशन मात. श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, शाखा ठाणे, नाशिक, पुणे. मुख्य शाखा श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगर. संपर्क 98 22 28 30 79, तसेच 84 46 35 43 62, तसेच 99 60 84 19 68 आणि 95 11 73 98 59. मूळव्याध, फिशर, भगंदरवर विना ऑपरेशन मात. श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, शाखा ठाणे, नाशिक, पुणे. मुख्य शाखा श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगर. संपर्क 98 22 28 30 79, तसेच 84 46 35 43 62, तसेच 99 60 84 19 68 आणि 95 11 73 98 59. ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत. आणि आज आपला विषय जो आपण हॅलो डॉक्टरमध्ये पाहता तो म्हणजे मूळव्याध, फिशर, भगंदर या व्याधींवरती विना ऑपरेशन मात. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत निष्णात असे आयुर्वेदाचार्य वैद्य अतुल देशमुख सर. सर, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण पाहिलं की सगळ्या आजारांचं आपण एकंदरीत काय आहे हे समजून घेतलं. यांची नेमकी लक्षणं काय आणि काय वेगळ्या प्रकारचे असतात आणि ह्या तिन्ही गोष्टींमधला मूळ फरक काय? आता मूळव्याध जर म्हटलं तर मूळव्याधीमध्ये प्रामुख्यानं शौचालय गेलं की तिथं एक टोचल्यासारखी वेदना होते, तिथं खाज बऱ्यापैकी शौचाच्या जागेत येत असते आणि जो मळ जर कडक झाला तर त्याची जी काही आतमध्ये रक्तवाहिनी फुगलेली असते त्याच्यावर जरा दाब पडून नंतर रक्तस्राव होणं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं लक्षण बघायला मिळतं. शौचाच्या अगोदर, शौचाच्या मध्ये किंवा शौचाच्या शेवटी मूळव्याध नेमकी कुठल्या भागात शौचाच्या जागेमध्ये यानुसार रक्तस्राव मूळव्याधीमध्ये होत असतो. त्याच्यामध्ये व्यक्ती एकदम असा कृश किंवा बारीक होतो, निस्तेज होतो, सगळा शारीरिक बळ कमी होत जातं आणि मूळव्याधीमुळे मूतखडा किंवा अगदी त्याच्यामध्ये म्हणजे
वंध्यतासारखा आजार देखील मूळव्याधीमध्ये निर्माण होऊ शकतो. इथपर्यंत मूळव्याधी ही घातक किंवा वेगवेगळे उपद्रव वेगवेगळे आजार शरीरात निर्माण करू शकते. फिशर जर म्हटलं तर फिशरमध्ये प्रामुख्याने कसं होतं की शौचालय गेल्यानंतर तिथं आग प्रचंड प्रमाणात होते, पोट व्यवस्थित साफ होत नाही, शौचालय कडक होत असते, गॅसेस खूप होतात. गॅसेस बाहेर पडताना तिथं अशी टोचल्यासारखी कापल्यासारखी वेदना फिशरमध्ये प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळते. आणि याच्यामध्ये टॉयलेटला प्रेशर खूप द्यावं लागतं. आणि जसं फिस्चुला जर आपण म्हटलं तर फिस्चुलामध्ये प्रामुख्याने कसं होतं की तिथं एक ट्रॅक तयार झालेला असतो, त्याच्यामध्ये तिथं वारंवार त्यातून पुवाचा स्राव होत असतो, ताप येतो, थंडी वाजते. आणि तोच जर तो टॉयलेटच्या जागेमध्ये जर तो आतून जर ओपनिंग झालं तर मळाचा देखील त्यातनं अंश बाहेर पडू शकतो. त्याच्यामध्ये एकूण 8 प्रकारचे फिशुला असतात. नंतर मूळव्याधीमध्ये पण 8 प्रकार आयुर्वेदशास्त्रामध्ये वर्णन केले, त्याच्या वेगवेगळ्या कारणानुसार आणि याच्यानुसार हेतूनुसार किंवा काय खातो काय नाही याच्यानुसार असतात. सहज अर्श एक असतात, जन्मतः झालेली मूळव्याधी असू शकते, जर आईवडिलांच्या बीजात दोष असेल तर तो, किंवा जन्मानंतर होणारी मूळव्याधी देखील असते. फिशर जो आहे, फिशर हा आपल्या चुकीच्या खाण्यापिण्या वागण्याच्या सवयी, विशेषतः कोरडं जास्त खाणं, डाळी कडधान्य जास्त खाणं याच्यामुळे होण्याचे चान्सेस असतात. आणि फिशुला जसं आहे रक्तदृष्टी करणारी विविध कारणं, त्याच्यामुळे फिशुला निर्माण होतो. त्याच पद्धतीने एक जागी जास्त वेळ बसणं, शौचाच्या जागेला प्रेशर खूप जास्त द्यावं लागणं, पोट व्यवस्थित साफ न होणं, अशी काही विविध कारणं आपल्याला या तिन्ही आजारांची कॉमनली बघायला मिळतात. तर फिशुलामध्ये त्यातनं पुहाचा सराव असतो आणि रक्तस्राव त्यातनं असतो. हे प्रामुख्याने फिशुलाचं लक्षण आहे. तो रिपीटेडली वारंवार तो रुग्णाला होत असतो. नक्की सर, अतिशय सुंदर पद्धतीने आपण या गोष्टीचं विश्लेषण केलं, तिन्हींमधला फरक समजावून सांगितला आणि त्याची लक्षणांचंही आपल्याला एकंदरीत विश्लेषण केलं. नक्कीच आपण पुढे आता उपचाराकडे जाणार आहोत, पण त्याआधी आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मूळव्याध, फिशर, भगंदरवर विना ऑपरेशन मात. श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, शाखा ठाणे, नाशिक, पुणे. मुख्य शाखा श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगर. संपर्क 98 22 28 30 79, तसेच 84 46 35 43 62, तसेच 99 60 84 19 68 आणि 95 11 73 98 59. मूळव्याध, फिशर, भगंदरवर विना ऑपरेशन मात. श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, शाखा ठाणे, नाशिक, पुणे. मुख्य शाखा श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगर. संपर्क 98 22 28 30 79, तसेच 84 46 35 43 62, तसेच 99 60 84 19 68 आणि 95 11 73 98 59. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरमध्ये हार्दिक स्वागत. आणि आजचा आपला विषय आपल्याला जाणूनच आहात की मूळव्याध, फिशर, भगंदर आणि या व्याधींवरती विना ऑपरेशन मात. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य अतुल देशमुख सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, आता त्याची लक्षणं आणि त्याची बाकीच्या गोष्टींबद्दल आपण काय सांगाल ह्या तिन्ही गोष्टींचं? आता मूळव्याध जर म्हटलं की मूळव्याध असो, फिशर असो किंवा फिशुला असो, कुठलाही आजार आहे शरीरामध्ये म्हणजे त्याला काहीतरी विशिष्ट कारण असतं किंवा कारणाशिवाय कुठले कार्य निर्माण होत नाही, असं एक सिद्धांत आहे. आपण याचा कारणाचा जर विचार केला, विशेषतः आता आपण अर्शी किंवा मूळव्याधीच्या कारणांचा विचार करू. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एका जागी जास्त वेळ बसणं हे त्याचं एक प्रमुख कारण असतं. जसं आता आपल्यासारखे डॉक्टर्स असतील किंवा मग बँकर्स असतील, IT सेक्टरमध्ये असतील, वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांना सिडेंटरी म्हणजे बसून जास्त काम असतं, अशा लोकांमध्ये मूळव्याधीचे चान्सेस जास्त असतात. शौचाच्या जागेला कुठला जर आघात झालेला असेल, मार लागला, हे लागलं तर त्यांनी देखील मूळव्याध निर्माण होऊ शकते. हल्ली आपण बघतो बऱ्याच ठिकाणी वेस्टर्न कमोड्स वगैरे असतात, कमोड्समध्ये गन देखील असते. त्यावेळेस तो गनचा वापर केला जातो ना, ते टॉयलेटला जागा धुण्यासाठी, त्याच्या प्रेशरमुळे देखील मूळव्याध किंवा फिशर नंतर निर्माण होऊ शकतो. आणि जो पूर्वीच्या काळी कसं होतं की एक इंडियन टॉयलेट्स असायचे, त्याच्यामुळे प्रॉपर बसलं जायचं खाली आणि याच्यामुळे जो मांड्यांचा दाब त्या पोटाच्या स्नायूंवर पडायचा, त्यातनं मळ व्यवस्थित मोकळा बाहेर निघून जायचा. आणि एकदा त्याचाही देखील थोडासा कळत नकळत इम्पॅक्ट त्याच्यामध्ये येत असतो टॉयलेटच्या याच्या कमोड सिस्टीम आणि इंडियन टॉयलेट सिस्टीमचा. नंतरनं दुसरं जर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर प्रामुख्यानं कोरडं अन्न जास्त खाणं हे देखील त्याचं एक प्रमुख कारण असतं. डाळी, कडधान्य, मोड आलेली कडधान्य वारंवार रिपीटेडली जास्त खाणं हे देखील त्याचं कारण ठरतं. मसालेदार जास्त खाणं देखील कारण ठरतं. आता बरेच लोकांचा असं समज असतं की मांस खाल्ले की मूळव्याध होते वगैरे, असं काय. तर आयुर्वेदशास्त्र काय सांगतं त्याच्यामध्ये, मांस त्रासदायक नाही आहे. जर मांस जर त्रासदायक असतं तर सगळे सिंह, नंतरनं हे वाघ वगैरे, चित्ते यांना देखील मूळव्याध वगैरे सगळे त्यांना त्रास झाले असते. पण ते कच्चं मांस खातात, त्यांचा पचवायची ताकद चांगली असते, ते पचवून टाकतात. ते आपण काय करतो, शिजून खातो, त्याच्यामध्ये त्याचे मसाले वेगवेगळे टाकले जातात. तर मांस हे त्रासदायक नाही, त्यातले मसाले त्रासदायक असतात. त्यातले गरम मसाले उष्ण पडून त्यातनं मूळव्याध निर्माण होऊ शकते. अर्थात
एखाद्याला जर मूळव्याध निर्माण झालेली जर असेल आणि त्यांनी रिपीटेडली जर मांस जर खात असेल तो, आयुर्वेदामध्ये असा एक सिद्धांत आहे की वृद्धी समान ही सर्वेशाम, समान गुणाने समान गुणाची वृद्धी होते असं या आयुर्वेदशास्त्र सांगतं. मांसातलं मांस आणि मूळव्याधीमध्ये मुळातच असलेलं मांस एकत्र येऊन त्यांनी मूळव्याधीचे मूळ आणखी त्याचा आकार वाढण्याची शक्यता त्याच्यामध्ये निश्चितच असते. ज्या लोकांना रिपीटेडली मासे खायची जास्त सवय असते, विशेषतः मासे खाण्यावर जर अतिप्रमाणात जर मासे जर खाण्यात जर आले, मासा उष्ण असतो, त्याच्यामुळे देखील मूळव्याधीचा आजार निर्माण होऊ शकतो. पचन खराब होणं त्याने देखील मूळव्याध निर्माण होऊ शकते. त्याच पद्धतीने आता आपण बघतो की स्त्रियांना बाळंतपण होत असतात. बाळंतपणामुळे तर गर्भाचा दाब ज्यावेळेस त्या शौचाच्या जागेवर पडतो त्यावेळेस देखील त्यांना मूळव्याध व्हायचे त्यातनं चान्सेस असतात. आणि बऱ्याच असं बघायला पण मिळतं की याच्यामध्ये गर्भारपणामध्ये बऱ्याच स्त्रियांना मूळव्याध आणि फिशर हे कॉमनली होतात असं बऱ्याच वेळेस बघायला मिळतं. गर्भपात ज्या स्त्रियांचे वारंवार होत असतात त्यांना देखील मूळव्याध निर्माण होऊ शकतो. अशी काही प्रमुख कारणं आपल्याला याच्यामध्ये मूळव्याधीची बघायला मिळतात. त्या जागेला म्हणजे शौचाची जागा जी असते त्याला रिपीटेडली जर थंड पाण्याचा स्पर्श जर वारंवार जर करत गेला त्याने देखील तिथं मूळव्याध निर्माण होत असतं. कारण ते काय होतं की थंड पाण्यामुळे तिथल्या वाहिन्या सगळ्या आकुंचन पावतात. आकुंचन पावले की मग ऑटोमॅटिकली मळ व्यवस्थित साफ होत नाही. तो साफ न झाल्यामुळे तिथं जास्त प्रेशर देऊन त्यातनं मूळव्याधीचा वगैरे त्रास निर्माण होण्याची शक्यता त्याच्यामध्ये प्रामुख्याने असते. ही काही प्रमुख कारणं आपल्याला मूळव्याधीमध्ये बघायला मिळतात. सर, ही झाल्यानंतरची कारणं आहेत. मग मूळव्याध होण्या अगोदर किंवा फिस्टुला ह्या गोष्टी होण्या अगोदर काही विशिष्ट अशी लक्षणं शरीरात आपल्याला दिसतात का? काय सांगाल याबद्दल? मूळव्याधीचा जर आपण विचार केला तर मूळव्याध होण्याच्या पूर्वी काय होतं की पोट व्यवस्थित साफ होत नाही. कधी शौचालय साफ होते, कधी होत नाही, कधी जुलाब होतात, कधी गॅसेस वगैरे खूप जास्त प्रमाणात तयार होतात. गॅसेस बाहेर पडताना ती दाचे टोचल्यासारखी कापल्यासारखी वेदना त्या ठिकाणी निर्माण होत असते. त्याच पद्धतीने चक्कर वगैरे यायला लागतात, अशक्तपणा खूप येतो, कुठलंही काम करायची ताकद नसते, म्हणजे थकवा लवकर यायला लागतो, डोळ्यांच्या खालची कोपरी कोनाडी सुजायला लागतात, पायावर वगैरे सुजायला लागते, जरासं चाललं की दमधाप लागायला लागते, खोकला आणि दमा देखील निर्माण होऊ शकतो. वारंवार सर्दी त्या लोकांना वारंवार होत असते, चिडायला खूप लवकर येतं, पटकन राग येतो कुठल्या गोष्टीचा, असं देखील त्या रोगांमध्ये बघायला मिळतं. आणि ही जी लक्षणं असतात तर नंतर मांड्या पोटऱ्या वगैरे बऱ्यापैकी दुखायला लागतात, त्यातली ताकद कमी पडायला लागते आणि पोट व्यवस्थित साफ होत नाही. त्या लोकांचे त्याचं प्रमुख लक्षण मूळव्याधीमध्ये आपल्याला पुरुरूपावस्था म्हणजे पुरुरूप म्हणजे काय, कुठल्या आजार होण्यापूर्वी जे शरीरामध्ये बदल घडतात त्याला पुरुरूप असं आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं. तर ते आपल्याला ह्या मूळव्याधीच्या लोकांमध्ये प्रामुख्यानं बघायला मिळतात. आणि याची लक्षणं जर आपण बघितली समजा मूळव्याधीची, तर एकूण याचे 8 प्रकार आपल्याला मूळव्याधीचे बघायला आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. वातज, पित्तज, कफज, दोंदोज, सान्निपातिक आणि रक्तज असे एक 8 प्रकार आहेत. त्याच पद्धतीने सहज अर्श आणि नंतर झालेले अर्श असे देखील त्याला म्हटलं जातं. सहज म्हणजे जन्मापासून असलेलं, नंतर झालेलं म्हणजे जन्मानंतर झालेलं. आणि स्रावी आणि अस्रावी अर्श असे देखील त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. स्रावी अर्श म्हणजे ज्याच्यामध्ये रक्ताचा स्राव होत असतो किंवा चिकट पदार्थ बाहेर पडतो, याला स्रावी अर्श असं म्हटलं जातं. आणि अस्रावी अर्शामध्ये त्याच्यामध्ये स्राव कुठलाही नसतो परंतु त्रास मात्र असतो, याला अस्रावी अर्श असं म्हटलं जातं. आता मला जाणून घ्यावं असं वाटेल की आयुर्वेदानुसार, आयुर्वेद म्हटलं की पथ्य, पाणी आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पथ्य अपथ्य ह्या सर्व गोष्टींना अतिशय महत्त्व आहे. या पथ्य अपथ्य ह्या आजाराच्या अनुषंगाने आपण काय सांगाल? आता कसं आहे की जर प्रत्येक आजारानुसार जर आपण बघितलं, समजा पहिलं आपण क्रमानं घेऊयात, मूळव्याध घेऊ, नंतर फिशर आणि फिशुला. तर मूळव्याधीमध्ये बेसिकली काय होतं की पोट व्यवस्थित जसं रेग्युलर साफ राहिलं एवढं हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. तर पोट रेग्युलर साफ राहिलं पाहिजे. त्यासाठी आहारामध्ये थोडंसं उष्ण, द्रव, स्निग्ध आहार म्हणजे विशेषतः आता आपण जेवणाला वगैरे सुरुवात करतो त्याच्यामध्ये जेवणाच्या सुरुवातीला एखादं मुगाचं किंवा तुरीच्या वरणाचं आमसुलाची फोडणी दिलेलं गरम गरम पाणी, त्याला थोडंसं आलं लसणाची कळत नकळत फोडणी आणि त्यात थोडं तूप टाकून ते जर अगोदर घेतलं आणि मग असं एकदम गरम गरम चपाती खाल्ली, एखादी पथ्याची फळभाजी खाल्ली, याचा जर आहारामध्ये जर वापर असेल तर त्या अनुलंबन करणाऱ्या गोष्टी असतात म्हणजे पोट साफ ठेवण्यासाठी ह्या मदत करतात. त्या पद्धतीने हे त्याचा आहारामध्ये वापर करावा. बऱ्याच जणांचा असा एक गैरसमज असतो की मूळव्याध झाले म्हणजे पोट साफ होण्यासाठी पालेभाज्या जास्त खाव्यात असा एक गैरसमज असतो. तर एकदम चुकीचं येते. पालेभाज्या जर जास्त खाल्ल्या तर हाय फायबरस डाएट असतं ते. आणि त्या कसं होतं की आपण बघतो पालेभाजी असेल ती जर आपण वातावरणात ठेवली तर पटकन खराब होते, ती फळभाजी त्या तुलनेमध्ये उशिरा खराब होते. त्याच्यामुळे फळभाज्या हे शरीराला थोड्याशा ताकद देणाऱ्या असतात आणि त्या पोट साफ व्हायला देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने फळभाज्यांची मदत होत असते. फळभाज्यांचा आहारामध्ये वापर नियमितपणे करावा. जेवणामध्ये थोडं सुरुवात काय करायचं, जेवणाची टायमिंग थोडीशी लवकर असावी म्हणजे सकाळी 11च्या संध्याकाळी 7च्या जेवणं केली तर त्यांनी पोट आपली पचयाची प्रक्रिया एकदम चांगली राहते आणि त्याचा पोट साफ व्हायला वगैरे पण चांगल्या पद्धतीने फायदा होत असतो. आहारामध्ये नियमितपणे सुरणकंद जो असतो, सुरणकंदाची भाजी रेग्युलर आहारामध्ये जर ठेवली आपण, त्याच पद्धतीने कोहळा जो असतो, कोहळ्याची भाजी जर आहारामध्ये ठेवली तर विशेषतः सुरणकंदाचा एक खूप चांगला रोल आपल्याला मूळव्याधीमध्ये बघायला मिळतो. मूळव्याधीचे मूळ
गळून पडण्यामध्ये, ते कमी होण्यामध्ये सुरणकंद खूप चांगल्या पद्धतीने रोल प्ले करतो. त्याच्यामुळे सुरणकंदाचा वापर आहारामध्ये ॲज अ भाजी म्हणून करावा. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये एक असं आता हे आपण ताक जे म्हणतो, तर ताकाचा देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम मूळव्याधीमध्ये मिळतात. विशेषतः ताकाची जरी महत्त्व आपण बघितली की तक्रम शक्रस्य दुर्लभम असं आयुर्वेदामध्ये ताकाचं महत्त्व सांगितलेलं आहे. म्हणजे शक्र म्हणजे इंद्र जो आहे, इंद्राला देखील ताक दुर्लभ आहे स्वर्गातल्या, इतकं ताकाचे महत्त्व आयुर्वेदामध्ये ग्रहणीमध्ये म्हणजे पचनविकारामध्ये आणि मूळव्याधीमध्ये सांगितलेली आहेत. तर हे याच्यातनं जर औषधानं सिद्ध केलेले ताक जर आपण घेतलं, विशेषतः चित्रक नावाचं एक औषध चित्रकानं सिद्ध केलेले ताक असेल, कांचना नावाचं औषध कांचनानं सिद्ध केलेलं ताक असेल. आता ही जी आपल्या सगळ्यांना परिचित असलेली सुंठ आहे, तर हे सुंठीने सिद्ध केलेले ताक जर असेल, समजा सुंठ आणि कांचनार किंवा सुंठ आणि पाठा म्हणून एक औषध असतं, हे जर आपण विरजन लावताना जर त्याच्यामध्ये टाकलं आणि त्यांनी जर ते दही सिद्ध करून त्या दह्याचं ताक करून जर त्या रुग्णाने जर सेवन केलं, तर त्यातनं मूळव्याधीचे मूळ याचं बारीक व्हायला, ते गळून पडायला त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत असते. त्या पद्धतीनं याचा वापर, सुंठीचा वापर एक ताकामध्ये दही विरजन लावतानाच त्याच्यामध्ये सुंठीचा वापर करावा. त्याचा एक आपल्याला चांगल्या पद्धतीने परिणाम याच्यामध्ये मूळव्याधीमध्ये मिळू शकतात. तर ह्या पद्धतीने सुंठेचा एक वापर याच्यामध्ये चांगला आहे. त्याच पद्धतीने ही सुंठ जी असते, सुंठ आणि पाठा म्हणजे पहाडमूळ नावाची एक वनस्पती असते, त्याचं पावडर जर त्याच्यातून गुळात गोळी करून जरी रेग्युलर जर खाल्लं, थोडं तूप टाकून त्याच्या गोळ्या करून खाल्ल्या, तर त्याने देखील आपल्याला मूळव्याधीचे मूळ कमी व्हायला, गळून पडायला त्याने मदत चांगल्या पद्धतीने होत असते. तर सुंठीचा वापर याच्यामध्ये आहारामध्ये नियमितपणे करावा, तर याचा एक आपल्याला रोल, याचा फायदा चांगला होत असतो. तर त्याच पद्धतीने धणे जे असतात, धणे जिऱ्याचा आहारामध्ये वापर केला पाहिजे मुबलक प्रमाणामध्ये, त्याने देखील मूळव्याधीचं हे करायला म्हणजे मोड कमी व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. हा झाला पथ्याचा विचार. मांसाहाराचं प्रमाण आहारामध्ये जरा कमी प्रमाणात असावं, शक्यतो बंद केलं तर उत्तम, किंवा सूप वगैरे घेतलेलं चालतं. ह्या पद्धतीने आहाराचा विचार याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये मूळव्याधीच्या बाबतीमध्ये केलेला आहे. दुसरं आता फिशरचं ज्यावेळेस आपण बघतो, फिशरमध्ये पण सेम ह्याच पद्धतीचा आहाराचा क्रम असावा. पोट रेग्युलर साफ राहिलं पाहिजे असं नियमितपणे बघावं. आणि फिशला जो असतो, फिशलामध्ये वेगळी प्रकार काय घडतो की याच्यामध्ये रक्तदृष्टी शरीरामध्ये झालेली असते. म्हणजे आपल्या रक्तामध्ये काही अशुद्ध घटक निर्माण झालेले असतात आणि ते अशुद्ध रक्त जर शौचाच्या जागेमध्ये जर येऊन सगळं जमा होऊन राहिलं, त्यातनं पुढे फिशला निर्माण होण्याची शक्यता असते, का फिशला त्यातून निर्माण होत असतो. जी कारणं आपल्याला मूळव्याधीची आपण बघितली, तीच कारणं सगळी फिशलाची देखील असतात. फक्त त्याच्या व्यतिरिक्त थोडंसं तिखट, आंबट, आंबवलेलं खारट याचा आहारामध्ये जास्त वापर असणं हे देखील फिशलाचं एक प्रमुख कारण ठरतं. एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणं देखील फिशलाचं कारण ठरतं. आणि कुठली रक्तदृष्टी करणारी शरीरातली घटना असेल, म्हणजे जसं दिवसात जेवण केले की लगेच झोपणं, विरुद्ध आहार म्हणजे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. विरुद्ध आहारामध्ये विशेषतः केळ्याचं शिकरण, फ्रूट सॅलड, मिल्कशेक्स याचा आहारामध्ये वापर करणं नियमितपणे, ह्या गोष्टी शरीरामध्ये रक्त खराब करायला मग कारणीभूत ठरतात. त्यातनं रक्त एकदा खराब झालं की त्यातनंही फिशलाची घटना शरीरामध्ये निर्माण होऊ शकते. तर ह्या पद्धतीने आपल्याला त्याचं आहाराचा विचार याच्यामध्ये करावा. नक्कीच खूप सुंदर पद्धतीने आहाराचं महत्त्व या आजाराच्या अनुषंगाने आपण जाणून घेतलेलं आहोत. अनेक अजून पुढे आपण चर्चेच्या ओघात समजून घेणार आहोत गोष्टी, उपचार आणि या सर्व गोष्टी. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मूळव्याध, फिशर, भगंदरवर विना ऑपरेशन मात. श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, शाखा ठाणे, नाशिक, पुणे. मुख्य शाखा श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगर. संपर्क 98 22 28 30 79, तसेच 84 46 35 43 62, तसेच 99 60 84 19 68 आणि 95 11 73 98 59. मूळव्याध, फिशर, भगंदरवर विना ऑपरेशन मात. श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, शाखा ठाणे, नाशिक, पुणे. मुख्य शाखा श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगर. संपर्क 98 22 28 30 79, तसेच 84 46 35 43 62, तसेच 99 60 84 19 68 आणि 95 11 73 98 59. ब्रेकनंतर सर्व प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरमध्ये स्वागत. सर, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण समजून अनेक गोष्टी, पथ्य अपथ्य ह्या सगळ्या गोष्टी पण समजून घेतल्या. मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतो, तो म्हणजे या सर्व गोष्टींच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता?
कसं आहे, जेवणाच्या झोपण्याच्या वेळ थोडेसे नियमित पाळाव्या. सकाळ संध्याकाळ लवकर जेव्हा, रात्री लवकर झोपावं, सकाळी लवकर उठावं, या पद्धतीने आपण केलं आणि आता सांगितल्याप्रमाणे आहारामध्ये फळभाज्यांचा वगैरे वापर जर नियमितपणे जर ठेवला, नक्कीच आपण विविध मूळव्याधीचे वगैरे आजार त्यातनं टाळू शकतो. पोट रेग्युलर साफ राहण्यासाठी नियमितपणे एरंडेल तेलाचा वापर महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा एरंडेल तेल रेग्युलर घ्यावं. पोट साफ राहिले तर रक्तशुद्धी पण होते, फिशरला देखील त्यातनं आपण टाळू शकतो आणि फिशर आणि मूळव्याधीला देखील त्याचं पोट साफ व्हायचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो. आता मला जाणून घ्यावं असं वाटतं की नेमकं याचे उपचार काय. तर प्रथमतः मला विचारावं असं वाटतं की मूळव्याध या गोष्टीचे आयुर्वेदाच्या अनुषंगाने असलेले उपचार याबद्दल आपण काय सांगाल. आता त्याच्यात कसं आहे की मूळव्याधीमध्ये 2 प्रकार, म्हणजे उपचाराचं आपल्याला जर डिवायडेशन जर करायचं म्हटलं तर साधारण 2 प्रकारामध्ये करावं लागतं. एक स्रावी अर्शांचे उपचार वेगळे असतात, अस्रावी अर्शांचे उपचार वेगळे असतात. स्रावी अर्श म्हणजे ज्याच्यामधून रक्ताचा स्राव होतो, त्याच्यामध्ये असं थोडं चिकट स्राव होतो, त्याच्यामध्ये उपचार थोडे वेगळे करावे लागतात. आणि ज्या मूळव्याधीमध्ये रक्ताचा स्राव नसतो परंतु खाज, आग आणि वेदना प्रचंड प्रमाणामध्ये असतात, अशा मूळव्याधीचे उपचार पूर्णतः वेगळे करावे लागतात. तर आपण पहिले काय करूयात, अस्रावी अर्श म्हणजे ज्याच्यामध्ये स्रावणे अशा मूळव्याधीचे आपण हे करूयात, उपचारांविषयी बघूयात. तर याच्या उपचारामध्ये काय असतं, प्रामुख्याने तिथे एक अशुद्ध म्हणजे मांसाची तिथे एक वाढ निर्माण झालेली असते मूळव्याधीच्या शौचाच्या जागेमध्ये, त्याला रक्ताचा पुरवठा असतो. त्या अनुषंगानं जे अशुद्ध रक्त त्या ठिकाणी जे काही जमा झालेले, जे मूळव्याधीच्या मुळाला जे काही रक्तपुरवठा असतो, ते रक्त तिथनं बाजूला फाकवणं ही त्याच्यामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाची क्रिया असते. तिथलं रक्त एकदा तिथनं बाजूला व्हायला लागलं की आपसुकच त्या मूळव्याधीच्या मुळाचं पोषण कमी व्हायला लागेल, मुळाचा आकार बारीक बारीक होऊन तर मूळ गळून पडायला लागेल, अशी एक प्रक्रिया याच्यामध्ये उपचाराच्या माध्यमातून होत असते. आता उपचारात जर आपण प्रामुख्याने जर विचार केला तर एक धूपण उपचार याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने परिणाम देतो. धूपण म्हणजे काय, एक धूपण यंत्र आहे. तर या धूपण यंत्रामध्ये आपण काय करतो की एक हे करायचं, विस्तू घ्यायचा, विस्तावर औषध टाकायचं, औषध टाकून त्यामुळे याचं जर असं वही केलं, म्हणजे खालच्या बाजूने त्याच्यात विस्तावर औषध टाकून असं ठेवून दिलं, त्याचा धूर जो आहे तो शौचाच्या जागेला बरोबर आतमध्ये मिळतो आणि त्यातनं मग तो धूर आतमध्ये पोचला की तिथं जमा झालेलं जे काही औषध रक्त असेल ते तिथनं बाजूला पसरायला मदत होते. त्यातनं मूळव्याधीच्या मुळाचा आकार बारीक व्हायला त्यांनी मदत होत असते. विशेषतः याच्यामध्ये काय असतं की हळदीचा धूर, तुळशीच्या पानांचा धूर, तुळशीच्या पावडरीचा धूर, चित्रकमणिका औषध चित्रकाच्या पावडरीचा धूर, अशा पद्धतीने वेगवेगळे धूर जर याच्यामध्ये जर आपण दिले, त्याच पद्धतीने एक लेंडी पिंपळी म्हणून असते, लेंडी पिंपळीचा धूर जर याच्यामध्ये जर आपण वापर केला, त्याचा एक मदनफळ नावाचं एक औषध असतं, मदनफळाच्या पावडरीचा जर धूर याच्यामध्ये जर आपण वापरला, तसं सुंठ आपण आपल्या प्रेक्षकांना मगाशी दाखवली, सुंठीचा धूर जरी आपण मार्फत जर याच्यामध्ये जर सोडला, आतमध्ये जर सोडला, त्या विविध औषधांच्या माध्यमातून तिथं जे काही मूळव्याधीचे मोड आहेत, मोडांचा आकार तिथं अशुद्ध रक्त बाजूला त्यांनी बारीक व्हायला निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने परिणाम त्यातनं मिळतात आणि त्यातनं मूळव्याधीचे मोड बारीक व्हायला मदत होत असते. दुसरा जो याच्यामध्ये उपचाराचा भाग असतो तो म्हणजे अवगाह स्वेद. अवगाह स्वेद म्हणजे काय की थोडंसं एका टबमध्ये औषधानं सिद्ध केलेलं पाणी घ्यायचं, गरम पाणी, त्याच्यामध्ये बसायचं जरा वेळ. त्या याच्यामुळे काय होतं की जी ते शौचाच्या जागे जी जरा आकुंचन पावलेली असते ती व्यवस्थित प्रसरण पावायला लागते. ती जागा प्रसरण पावली की त्याच्यामध्ये जे काही मांस ते सगळं एकत्र एक आकुंचन पावलेलं सगळं मांस सगळं प्रसरण पावायला लागतं. त्यातनं ते मांस जरा प्रसरण पावल्यामुळे रिलॅक्स व्हायला लागलं सगळं तिथल्या मसल्स, की त्यातनं म्हणजे काय जिथं जमा झालेलं रक्त, अशुद्ध रक्त, त्या मुळाला रक्तपुरवठा जो असतो, रक्त थोडंसं बाजूला व्हायला लागतं त्यातनं. आणि त्याच्यामुळं तिथली जी बर्निंग प्रॉब्लेम जो तो पेशंटचा असतो तो म्हणजे काय की त्याला तिथं आग होत असते, जास्त खाज बऱ्यापैकी येत असते आणि वेदना त्याच्यामध्ये असतात. तर विशेषतः प्रामुख्याने त्याच्यामुळे काय होतं, अवगाह स्वेदामुळे तिथल्या वेदना त्यांनी कमी व्हायला मदत होते आणि त्याच पद्धतीने पेशंटला जी काही खाज तिथे येत असते, खाज देखील त्यातनं बऱ्यापैकी कमी यायला मदत होत असते. अशा पद्धतीने आपल्याला अवगाह स्वेदाचा परिणाम याच्यामध्ये उपचाराच्या माध्यमातून चांगला मिळतो. याच्यामध्ये काय असतं की आता आम्ही बरीच औषधं याच्यामध्ये वापरली जातात. जसं आता पूर्वी सांगितलं तसं सुंठ असेल किंवा तुळस असेल, हळद असेल, ही त्या गरम पाण्यात थोडंसं टाकणं, त्याच्यामध्ये एखादं तेल टाकणं. जसं एरंडेल तेल आपल्या सगळ्यांना परिचित आहे. एरंडेल तेल जर त्याच्यात थोडंसं टाकून त्याच्यात जर एक 10-1 मिनटं जर बसलं, सकाळी 5-10 मिनटं, संध्याकाळी 5-10 मिनटं, त्याने तिथला त्रास पेशंटचं त्यातनं कमी व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. त्याच पद्धतीने ज्यावेळेस तो रुग्ण शौचाला जात असतो, शौचाला गेल्यानंतर जे टॅप वॉटर साधं पाणी न वापरता गरम पाणी जर त्याने जर वापरलं ती जागा धुण्यासाठी, त्याचा परिणाम फिशरमध्ये आणि मूळव्याधीमध्ये दोघांमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो. तर सीड्स बाथ किंवा गरम पाण्यामध्ये बसणं हा त्याच्यामध्ये प्रामुख्याने चांगला उपचार असतो. दुसरा एक उपचार जो असतो तो म्हणजे रक्तमोक्षण. आता हे रक्तमोक्षण जे आहे, ह्या जळवा आहेत,
ह्या जळू काय करायचं, समजा जिथं मूळव्याधीचा मोड असतो आणि त्या मोड जर एखादा फुगलेला जर मोड असेल तर त्या मोडाच्या ठिकाणी जर ह्या जळू जर आपण जर लावल्या ना, त्या आतलं खराब रक्त सगळं पितात. त्या आतलं खराब रक्त पिलं की आपसुकच मूळव्याधीच्या मोडाचा रक्तपुरवठा कमी येऊन त्यातनं तो मोड बारीक व्हायला लागतो आणि नंतर पोटातली औषधं त्याला लावली जाणारे विविध लेप याच्या माध्यमातून तिथलं अशुद्ध रक्त बाजूला निघून जाऊन तो मोड बारीक होऊन गळून पडतो किंवा नष्ट होऊन जातो. त्यातनं मूळव्याधी त्यातनं बरी व्हायला मदत होत असते. तर याचा रोल याच्यामध्ये मूळव्याधीमध्ये रक्तमोक्षणाचा देखील चांगल्या पद्धतीने परिणाम आपल्याला मिळत असतो. त्या जळवांचा वापर याच्यामध्ये करावा. आता लेप पण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणाम देतात. विविध लेपांचं देखील मूळव्याधीमध्ये आयुर्वेदामध्ये भरपूर लेप सांगितलेले आहेत. लेपांचा देखील याच्यामध्ये चांगला रोल असतो. जसं आता सांगितलं की पिंपळी, सुंठ, हळद, मदनफळ, तुळस यांचे काही लेप असतात. असे विविध भरपूर लेप आहेत त्याच्यामध्ये. त्या लेपांचं जर आपण थोडंसं गरम पाण्यातून तिथं जर लावला तर त्या मोडाचा आकार त्यातनं बारीक व्हायला मदत होते आणि त्यातनं मग तो मोड हळूहळू बारीक होऊन गळून पडायला मदत होत असते. त्याच पद्धतीने विविध औषध देखील याच्यामध्ये पोटातनं वापरली जातात. त्या औषधाने देखील मूळव्याधीचे मोड गळून पडणं किंवा नष्ट होणं त्याला मदत होते. त्याच्यामध्ये एक अर्शोरवटी नावाचं एक औषध आम्ही वापरत असतो. अर्शोरवटीचा चांगला रोल प्ले होतो. त्याच पद्धतीने आता हा हिरडा आहे, तर हे हिरडे जे असतात, हा बाळ हिरडा आहे. तर ह्या बाळ हिरड्याचं काय करायचं, याचं पावडर थोडं ताकामध्ये टाकून ते ताक जर नियमितपणे जर पिलं ना साधारण 1-5-6 महिने, तर ते मूळव्याधीचे मूळ त्यांनी गळून पडतात आणि मूळव्याध नष्ट होते. ताकाची महत्त्व आयुर्वेदामध्ये खूप सांगितलेली आहेत, विशेषतः मूळव्याधीमध्ये आणि ग्रहणीमध्ये किंवा पचनविकारामध्ये. तर ताक कसं आहे की एखादी जर गवताची युक्त जमीन जर असेल, गवतावर जर नियमितपणे जर ताक जर आपण टाकलं, तिथलं गवत देखील त्यातनं जळून जातं, त्याची मुळंसुद्धा जळून जातात. एवढी ताकद ताकामध्ये असते. आणि ते ताक जर आपण मूळव्याधीच्या ग्रस्त रुग्णाला जर नियमितपणे त्याने जर ते ताक जर पिलं ना, तर त्यातनं ते मूळव्याधीचे मूळ त्यानं गळून पडायला किंवा नष्ट व्हायला मदत होत असते. फक्त ते सातत्य उपचारामध्ये ठेवावं, त्यातनं नक्कीच तो मूळव्याधीचे मूळ त्यातनं कमी व्हायला मदत होत असते. औषधं देखील याच्यामध्ये बरीच असतात. आता जसं आपण हिरडा जो आपल्या प्रेक्षकांना जो दाखवला, हिरड्याचं एक गोमूत्र हरितकी नावाचं औषध असतं. त्याच पद्धतीने गंधर्व हरितकी नावाचं औषध असतं. अशी विविध औषधं याच्यामध्ये वापरली जातात. अनेक औषधांचे योग देखील याच्यामध्ये असतात. त्या योगांचा वापर करून देखील मूळव्याधीचे जे मोडामध्ये जमा झालेलं अशुद्ध रक्त जे आहे, रक्त त्यातनं बाजूला होऊन मोडाचा आकार बारीक व्हायला मदत होत असते. त्याच पद्धतीने आणखी एक उपचार आयुर्वेदामध्ये आम्ही करत असतो, तो म्हणजे अग्निकर्म. अग्निकर्म म्हणजे काय की जो पॉलिप्स जे असतात आतमध्ये, जसं आपल्याला नाकामध्ये मोड येतात, त्वचेवर वेगवेगळे त्वगार्श देखील आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले. त्वचेवर असे चामखीळ वगैरे येतात किंवा त्वचेवर असे बारीक बारीक मोड येतात, त्याला देखील आयुर्वेदामध्ये अर्श असं म्हटलं जातं. तर ज्यावेळेस तो शौचाच्या जागेमध्ये अर्श निर्माण होतो, मूळव्याधीचा मोड निर्माण होतो, तर त्यावेळेस काय करायचं, ही सोन्याची तार आहे, ही तार विशिष्ट ठिकाणी जर आपण हे करायचं, तो जो मोड निर्माण झालेला आहे, मोडाला गरम करून ही जर तारेचा चटका जर दिला ना, त्यातनं तो मोड जरा बारीक बारीक व्हायला लागतो आणि मोड बसून जातो, असं याच्यामध्ये बघायला मिळतं. फक्त ज्याच्या रक्तस्रावी अर्श जे असतं, ज्याच्यामध्ये रक्तस्राव होत असतो, अशा वेळेस याचा वापर आम्ही करत नाही. त्यावेळेस पोटातली औषधं आणि सीड्स बात वगैरे याच्यातून ते रक्तस्रावी अर्श त्यातनं बरे होत असतात, असा अनुभव येतो. तर असं याच्यामध्ये आपल्याला मूळव्याधीमध्ये विविध उपचार आपण याच्यामध्ये करत असतो. आणि ज्याच्यामध्ये अर्शोरवटी असेल, नंतर दाढीमध्ये योग असेल, नंतर ह्याचं नारायण चूर्ण असेल, अशी विविध औषधं याच्यामध्ये जर असतात ती वापरली आपण, त्याच्यात ती औषधं काय करतात, 2 पद्धतीने काम करतात. एक म्हणजे पोट साफ व्हायला देखील त्या औषधांची मदत होते आणि त्याच पद्धतीने त्या औषधामध्ये जी इतर जी औषध घटक सगळे सगळे जे असतात, ती औषधं त्या मूळव्याधीच्या मोडावर डायरेक्ट ॲक्शन करून त्यातनं ते मोडांचा आकार बारीक करणं आणि कालांतराने ते मोड हळूहळू बारीक होऊन गळून पडतात, नंतर नष्ट होतात. अशा पद्धतीने काम आपल्याला याच्यामध्ये त्या औषधांचा रोल आपल्याला मूळव्याधीमध्ये बघायला मिळतो. आता दुसरं याचं जर आपण बघितलं, समजा फिशरचं जर आपण बघितलं, तर फिशरमध्ये काय असतं की ती जागा आकुंचन पावलेली असते, शौचाची जागा, आणि ती जागा आकुंचन पावलेली असल्यामुळं या जागेचं प्रसारण करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठी एक ह्याचा म्हणजे बस्ती जे उपचार आयुर्वेदामध्ये वर्णन केले आहेत, बस्तींचा रोल चांगल्या पद्धतीने प्ले होतो. बस्ती जर आणण्यापूर्वी दुसरे उपचार आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात, ते म्हणजे एक पिचू धारण करणं. आता एक साधं तेल आहे आपले, आता एरंडेल तेल आहे, तर एरंडेल तेलाचं पिचू धारण जर केलं तर त्याने चांगला रोल प्ले होतो त्याच्यामध्ये. याचे दुहेरी फायदे असतात. एरंडेल तेलामुळं पोट साफ व्हायला मदत होते आणि एरंडेल तेलामुळे जी जागा जी आकुंचन पावलेली सगळी, ती जागा आकुंचन पावलेली असते, ती जागा देखील त्यातनं प्रसरण पावलं त्याने मदत होत असते. एरंडेल तेलाचा बोळा त्या ठिकाणी जर आपण जर ठेवला तर तो आपल्याला एक चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये फिशरवर कंट्रोल ठेवायला मदत करतो. तर याला पिचू धारण असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. याच्यामध्ये एरंडेल तेलाच्या व्यतिरिक्त इतरही अनेक औषधी तेलं असतात जी रुग्णाच्या
आतील लक्षणांच्या अनुषंगाने आपल्याला याच्यामध्ये बदल करावे लागतात आणि ते तेलाचं पिशूधारण जर केलं त्यातनं ते आकुंचन पावलेलं शौचाची जागा प्रसरण पाहून त्यातनं पेशंटचा रुग्णाचा त्रास त्यांनी कमायला मदत होत असते. त्याच पद्धतीने इतर अनुषंगिक लक्षणं जी असतात त्याच्यामध्ये आग होणं असेल, बद्धकोष्ठता असेल, याच्यावर देखील आपल्याला त्या पिशूधारणाच्या माध्यमातून आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने मात करू शकतो. इतर औषधं असतात जसे चांगेरी नावाची एक वनस्पती असते. चांगेरीने सिद्ध केलेलं तूप जे आहे त्याला सुनिश्चित चांगेरीकृत असं म्हटलं जातं. या चांगेरीकृताचा देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रोल प्ले होतो. हे चांगेरीकृत दोन्ही जेवणापूर्वी 2-2 चमचे जर नियमितपणे जर घेतलं त्यातनं फिशर्स आपल्याला त्रास कमी होऊन फिशर बरे व्हायला त्यांनी मदत होत असते. तसंच सीड्स बाथ म्हणजे गरम पाण्यामध्ये बसणं. तसं आता आपण बघितलं की गरम पाण्यामध्ये थोडंसं सुंठ टाकली, हळद टाकली, एरंडेल तेलासारखं औषध टाकलं, त्याच्यामध्ये एक 5-5, 10-10 मिनटं सकाळ संध्याकाळ जर बसलं ना तर त्यातनं ते फिशरची आकुंचन पावलेलं गुदद्वार प्रसरण पाहून फिशरवर त्याने कंट्रोल यायला मदत बरे व्हायला मदत होते. आणि त्याच पद्धतीने शौचालय ज्यावेळी तो रुग्ण जाईल त्याने ते कंपल्सरी तिथं गरम पाणी वापरावं आणि फिशर लवकर बरे व्हायला मदत होत असते. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट असतो उपचारामध्ये तो म्हणजे अनुलोमन चिकित्सा जी आयुर्वेदामध्ये सांगितलेली ती. अनुलोमन चिकित्सा जर याच्यामध्ये जर वापरली आपण तर अनुलोमन चिकित्सेच्या माध्यमातून फिशर 100% पूर्णपणे विना ऑपरेशन बरे होऊ शकतात. अनुलोमन चिकित्सेमध्ये विविध औषध त्याच्यामध्ये वापरावी लागतात रुग्णाच्या आतील आजाराच्या घटनेनुसार. यामध्ये बाळहिरडा असेल, बहावा मगज असेल, कपिला चूर्ण असेल, त्रिफळा चूर्ण असेल, हिरडा चूर्ण, साधं सुरार हिरड्याचं पावडर असेल, नंतर वावडिंगासारखं औषध असेल, करंजाचा पाला असेल. आता करंज नावाची एक वनस्पती आहे. करंजाचा कोवळा पाला थोडं सातूचं पीठ आणि तुपात तळून जर नियमितपणे जर खाल्ला तर तो बद्धकोष्ठतेवर देखील चांगल्या पद्धतीने काम करतो. मुळद्याच्या मुळांवर तो चांगल्या पद्धतीने काम करतो आणि त्याच पद्धतीने फिशरवर देखील तो चांगल्या पद्धतीने काम करतो. आणि त्याचा जर वापर जर हे पोटातून जर केला त्यांनी फिशर्स बरे व्हायला मदत होत असते. त्याच पद्धतीने रिंगणी नावाची एक वनस्पती असते. रिंगणीचा जर काढा जर निम्म्या जेवणामध्ये जर पिला तर तो पोट साफ करतो, मुळेवर चांगल्या पद्धतीने परिणाम करतो तो. आणि फिशरवर देखील मुळे की रिंगणीच्या काढ्याचा रोल चांगल्या पद्धतीने प्ले होऊन फिशर देखील त्यातनं बरे व्हायला मदत होत असते. बऱ्याच वेळेस रुग्णांचं असं होतं की फिशर टॉयलेटला जाऊन आल्यानंतर त्यांना खूप आग होत असते आणि त्यांना बद्धकोष्ठता असते का शौचालय कडक होत असते. अशा रुग्णांनी काय करावं तर जवळच्या वैद्याकडनं जाऊन आयुर्वेदामध्ये जो पंचकर्मातला बस्ती नावाचा उपचार असतो, बस्तीमध्ये विशेषतः मात्रा बस्ती, त्या औषधानं सिद्ध केलेल्या तेलाचा जर बस्ती त्या रुग्णांनी जर घेतला तर त्यातनं जे काही शौचालय कडक व्हायला लागली असते तर मळ त्यांनी स्निग्ध होतो आणि मग तो विनासाय शौचाच्या जागे बाहेर पडून त्यातनं फिशरवर त्यांना म्हणजे फिशर त्रास कमी व्हायला मदत होत असते. आणि कुठल्याही शारीरिक अवयवाचं आकुंचन पावणं ही जी काही घटना आहे ती शरीरातला वात वाढल्यामुळे होत असते. आणि आयुर्वेदानुसार बस्ती चिकित्सा ही वातावरची श्रेष्ठ चिकित्सा सांगितलेली. म्हणून जर आपण बस्तीच्या दौरातून म्हणजे शौचाच्या जागेतून जर औषध सिद्ध तेलाचा जर एनिमा जर त्या रुग्णाने जर घेतला तर ती जागा प्रसरण पाहून फिशर पूर्णपणे मुळापासून बरे व्हायला त्यांनी मदत होत असते. अशा पद्धतीने उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये करत असतो आणि त्याने फिशरचे अनेक रुग्ण आपले पूर्णपणे त्यातनं बरे झालेले आहेत असा आपला प्रॅक्टिसमधला अनुभव आहे. आता तिसरा जो आजार जर आपण बघितला आजच्या याच्यानुसार तर तो म्हणजे फिशुला किंवा आयुर्वेदामध्ये याला भगंदर असं म्हटलं जातं. एकूण 8 प्रकारचे भगंदर आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. आणि ते भगंदराला जर आपण बघितलं तर तिथे काय असतं की अशुद्ध रक्त त्या ठिकाणी जमा झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये पू तयार होत असतो. मग याच्यामध्ये कसं होतं कधी कधी एकच ओपनिंगमधून तर पू आणि रक्त बाहेर येतं, कधी कधी 2-2, 3-3 ओपनिंग असतात, कधी कधी आतमध्ये अनेक ओपनिंग, त्याच्या एक मुख्य ओपनिंग दिसतं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये अनेक त्याला शाखा असतात. जसं झाडाचं एक मुख्य मूळ त्याला अनेक छोटी छोटी मुळं फुटतात तशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला घटना त्या फिशुलामध्ये देखील बघायला मिळते. तर सगळ्या प्रकारे याचा जर विचार केला आपण तर प्रामुख्यानं तिथं जमा झालेलं अशुद्ध रक्त आणि मांसामध्ये आलेली दृष्टी ही त्याचं प्रमुख कारण. जसं आपल्याला एखादी जखम होते कातडीच्या वरती, ती जखम वरती असते म्हणून तिला आपण रोज ड्रेसिंग करणं वगैरे शक्य असतं ती लवकर भरून येते. पण ही जी जखम असते ही जखमच असते फिशुला म्हणजे, पण ती आतमध्ये झालेली जखम असते. तिचं फक्त छोटंसं तोंड आपल्याला दिसतं, आतमध्ये ते पसरलेलं असतं. याला आयुर्वेदानुसार जर व्रणकर्म चिकित्सा जी आम्ही आयुर्वेदामध्ये जे वापरतो, व्रणकर्म चिकित्सा जर याच्यामध्ये जर आपण वापरली निश्चित फिशुला देखील पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये करायचं काय, सगळ्यात पहिला जो याच्यामध्ये भाग असतो उपचारामध्ये तो असतो म्हणजे रक्तमोक्षण. मग तो फिशुला असेल, साधा फिशुला असेल किंवा पायलोडियल सायनससारखा आजार असेल त्याच्यामध्ये रक्तमोक्षण जर आपण जर केलं तर त्यात काय होतं की ती आता ही जळू आपण दाखवली मगाशी प्रेक्षकांना मूळवेदीच्या उपचारांमध्ये. ही जळू जी आहे ह्या जळूचं जर आपण जिथं फिशुलाचं मूळ जिथं तोंड बाहेर ओपनिंग असतं त्याच्या जवळपास जर फिशुलाच्या ठिकाणी आपण हे जळूचं जर आपण लावली तिथं ती आतलं अशुद्ध रक्त त्या ठिकाणचं पिते. अशुद्ध रक्त त्या ठिकाणचं एकदा ती पिऊन घेतलं की तिथं शुद्ध रक्ताचा पुरवठा सुरू होऊन ती जखम आतली झाली लवकर बरी व्हायला मदत होते. जसं आपली बाहेरच्या जखमेला जसं शुद्ध रक्त येईल तशी जखम लवकर भरते, सेम तीच प्रक्रिया ह्याच्यामध्ये पण होत असते फिशुलामध्ये. ही जळू आतला खराब रक्त पिलं की तिथं शुद्ध रक्त यायला लागून ती जखम लवकर बरी व्हायला त्यांनी मदत होत असते.
याच्यामध्ये दुसरा जो उपचार असतो तो म्हणजे पोटीस करणं किंवा उपनाहा स्वेद करणं. म्हणजे औषधानं सिद्ध केलेले काही वनस्पती असतात की आपले काही चूर्ण असतात, वनस्पती असतात. वनस्पतींचं थोडंसं पाण्यामध्ये शिजवून थोडंसं तेल किंवा औषधानं सिद्ध तूप एखाद्या त्याच्यामध्ये टाकून ती शिजवलं जातं ते, आणि त्याचं एक याच्यामध्ये पोटली बांधून ते पोटली तिथं गरम गरम टेकवली जाते. किंवा साध्या काही गोष्टी असतात, जसं एक गव्हाचं पीठ असेल, आपलं सातूचं पीठ असेल, त्यात थोडी हळद टाकली, थोडं पाणी टाकून शिजवलं आणि कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून त्याने जिथं फिशुलाचं ओपनिंग असतं, जिथून जे पू बाहेर येत असतो त्या ठिकाणी त्याच्या आसपासच्या जागेमध्ये थोडं गरम गरम त्याचा शेक जर घेतला तिथे, त्यातला आतल्या सगळ्या पुवाचा निचरा ते सगळं करून घेतं. पू त्यातनं सगळा बाहेर निघून आला की तिथं शुद्ध रक्त तिथं यायला लागून त्यातनं ते फिशुलाची जखम बरी व्हायला त्यांनी मदत होत असते. हा उपनास देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने रोल प्ले करतो तिथला पुवाचा निचरा करून घेण्याच्या हिशोबानं. तिसरा याच्यामध्ये उपचार असतो म्हणजे लेप चिकित्सा. लेप चिकित्सेमध्ये विविध औषधी लेप याच्यामध्ये वापरले जातात. लेपांचं काम असतं पाटण करणं आणि शोधन करणं, म्हणजे शुद्धी करून घेणं, असं लेपाचं कार्य असतं. म्हणजे काय करतात, त्या ठिकाणी जमा झालेलं जे काही अशुद्ध रक्त सगळं जे असेल त्या अशुद्ध रक्तातले दोष सगळे शोषून घेतात लेप ते, आणि ही जखम झालेली असते, जखमेच्या आसपासचा सगळा प्रदेश एरिया स्वच्छ करण्याचं काम देखील लेप करत असतात. त्याच्यामुळे विविध लेपांचा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं रोल प्ले होतो. दशांग लेप असेल किंवा रजन्यादी लेप असेल, दिवनिषादी लेप असेल, अशी विविध लेप याच्यामध्ये वापरले जातात. लेपांचा याच्यामध्ये रोल चांगला लेप तिथं जर आपण त्या ठिकाणी जर लावले तर त्यातनं तिथली जागा आसपासचा प्रदेश फिशुलाचा आसपासचा स्वच्छ व्हायला, तिथलं रक्तशुद्धी व्हायला त्यांनी मदत होत असते. लेपांचा याच्यामध्ये रोल चांगला प्ले होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपचार जो असतो तो म्हणजे पोटातनं घ्यायची औषधं. दुसरा असतो व्रणबस्ती. व्रणबस्ती म्हणजे करणं म्हणजे काय असतं, विविध चव्वेदी तेल, ज्योतिषमध्ये तेल, अशी विविध तेलं याच्यामध्ये आम्ही वापरत असतो. त्या तेल डायरेक्ट आतमध्ये समजा जो काही फिशुलाचा ट्रॅक असतो, ट्रॅकमध्ये औषधी काढा आतमध्ये सोडून तिथलं सगळं पोहाचं घाण काढून घ्यायची, ती ऑटोमॅटिक निघूनच पडते बाहेर. आणि नंतर ना औषध सिद्ध तेल आतमध्ये जर सोडलं तिथे आतली खराब जे काही पुयुक्त पेशी असतात त्या नष्ट करून तिथं चांगल्या पेशी ग्रॅन्युलेशन टिश्यू तयार करणं आणि ती जखम भरून आणणं आतमधनं, ही क्रिया त्या तेलबस्तीच्या व्रणबस्तीच्या माध्यमातून होत असते. आणि दुसरं आपल्याला महत्त्वाचं काम सार्वधिक रक्तावर करावं लागतं. ते म्हणजे रक्तशुद्धी करणारी विविध औषधं पोटात देणं, अन्न त्या पद्धतीने देणं, साधं खायचं, मूग, तूर, मसूर, आमटी, भाजलेल्या तांदळाचा भात, चपाती, पत्त्याची फळभाजी, असं वैद्याच्या सल्ल्याने ह्या पद्धतीने जर अन्न आपण घेतलं, आपण गोड आंबट खारट सगळं खातो, तिखट खातो, तुरट खातो, पण कडू खात नाही. तसं कडू देखील आहारामध्ये खाल्लं पाहिजे. विशेषतः कारलं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत असतात त्याच्यामध्ये पडवळ याचा आहारात वापर करावा. तर यांनी रक्तशुद्धी व्हायला चांगल्या पद्धतीने मदत होत असते. आणि असं आहारातून रक्तशुद्धी करणं, याच्यातून औषधातून रक्तशुद्धी करणं आणि तिथलं जे काही पुवाचे घटक नष्ट करणं, त्यासाठी विविध औषधं जसं त्रिफाळ गुगुळ, कैशर गुगुळ, अमृतादी गुगुळ, गंधक रसायन, लघुमंडिष्टादी काढा, महामंडिष्टादी काढा, अशी विविध औषधं याच्यामध्ये असतात. ती जर आपण याच्यामध्ये जर वापरली तर त्यातनं सार्वधिक रक्त त्यातनं शुद्ध होतं आणि रक्त शुद्ध झाले की आपसुकच ती जखम लवकर भरून येईल, तरी मदत होत असते. या पद्धतीने आपण उपचार याच्यामध्ये जर केले तर फिशुला हा निश्चितच पूर्णपणे बरा होऊ शकतो. सर, मला एक अनुभव मला शेअर करूशी वाटतो. माझ्या पुण्याच्या ओपीडीला एक पेशंट आलेला, त्यांचं 3 वेळेस फिशुलॉक्टॉमी झाली होती. 3 वेळेस त्यांनी फिशुलाचं ऑपरेशन केलं होतं, तरी त्याने परत एक 5-6 महिन्यांनी सेम त्रास निर्माण झाला होता. मग एक ओपनिंग त्यांचं लघवीच्या जागा आणि शौचाच्या जागेच्या मध्ये होतं, एक ओपनिंग शौचाच्या जागेच्या खाली होतं, एक ओपनिंग शौचाच्या जागेच्या बाजूला असतं. 3 ठिकाणून त्यांचा कंटिन्युअस पोहाचा सराव असायचा. मग आले, त्यांना उपचार वगैरे सुरू केले. आपण सेम ह्या पद्धतीनेच केलं सगळं. रक्तमोक्षण, लेप, उपनास, स्वेद, जळवा वगैरे लावणं, नंतर पोटातली रक्तशुद्धीची औषधं आणि पथ्याचं घालणं, हे सगळं सुरू केल्यानंतर साधारण त्याचा 2-3 महिन्यामध्ये पू यायचं पूर्णपणे थांबलं आणि तो रुग्ण 5 महिन्यामध्ये पूर्णपणे बरा झाला. आता त्या पेशंटचं आपल्याला औषधोपचार बंद करून 2-3 वर्ष झालेली आहेत, त्यांना परत उलटून तसा काही त्रास झालेला नाही आहे. इतके सुंदर परिणाम आपल्याला याच्यामध्ये फिशुलामध्ये देखील आयुर्वेदिक उपचाराच्या माध्यमातून मिळतात आणि फिशुला देखील हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. खूप छान पद्धतीने सर आपण एकंदरीत माहिती दिली. एकंदरीत या जटिल असा हा विषय आहे आणि या विषयावरती अतिशय विश्लेषण इतक्या सुंदर पद्धतीने आपण केलं, सोप्या भाषेमध्ये केलं आणि आम्हाला समजावून सांगितलं. त्याबद्दल सह्याद्रीच्या वाहिनीतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. मित्र, मूळव्याध या विषयावरती जेव्हा आपण बोलतो, मूळव्याध, फिशर आणि फिस्टुला या विषयावरती जेव्हा आपण चर्चा करतोय तर नक्कीच हे आजार जीवनशैलीशी संबंधित असे आजार आहेत. म्हणजे या गोष्टीला जर आपण सुधारणा केली तर नक्कीच योग्य आहार, नियमित व्यायाम, पर्याप्त पाणी आणि ताणतणावमुक्त नियंत्रण या सगळ्या गोष्टींचं जर लक्ष दिलं तर नक्कीच या आजारावरती नियंत्रण मिळवणं हे शक्य होतं. तर आता वेळेअभावी आपल्याला कार्यक्रम इथेच थांबवावा लागतोय. पुन्हा भेटूया आपण हॅलो डॉक्टरच्या पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. नमस्कार.
मूळव्याध, फिशर, भगंदरवर विना ऑपरेशन मात. श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, शाखा ठाणे, नाशिक, पुणे. मुख्य शाखा श्री विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, अहमदनगर. संपर्क 98 22 28 30 79, तसेच 84 46 35 43 62, तसेच 99 60 84 19 68 आणि 95 11 73 98 59.